स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा शुभ दिवस मानला जातो आजचा। तर मला नैवेद्य वगैरे ठेवायचा आहे आरतीचा, मामाचा। आमच्याकडे अक्षय तृतीयाला नैवेद्य ठेवतात। तर जेवणाची तयारी वगैरे चालू आहे आणि आता देवपूजा पण करायची। आता वाजले सकाळी 9। तर चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर। तर खूप छान असे देवपूजा वगैरे पण झाले आणि खूप मस्त वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं। तसेच आत्तीच्या फोटोची पण पूजा करून घेतली, पुसन वगैरे मस्त असं घेतला आणि फक्त हार नाही भेटले मला, तर फुलंच लावलेत। ते मी लावले डाळ भाताचा कुकर। इथे भेंडी चिरून घेतले, पालेभाज्या आहे आणि इथे करते खीर तांदळाची। इन्स्टंट अशी तांदळाची खीर बनवणार आहे, मी तुमच्याशी शेअर पण करते। तर हे वासाचे तांदूळ आहेत, म्हणजे इंद्रायणीचे तांदूळ आहेत। तर इथे मी 10-15 मिनटापूर्वी ना भिजत घातलेले धुवून। तर आता हे ना मिक्सरला पण फिरवून घ्यायचे आहेत, थोडेसे रवाळ फिरवून घ्यायचे आहेत। तर ड्रायफ्रूट्स पण आहेत ना ह्याच्यामध्ये, आत्ताच टाकून घेते मी। आणि हे असं जाडसर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या। तर इथे मी कुकर गरम करायला ठेवला, तर याच्यामध्ये टाकणार आहे तूप। आणि हे जे मिक्सरला आपण तांदूळ बारीक करून घेतले ते टाकून घेऊ। त्याच्यावर तर हे तांदूळ आता चांगले भाजून घेतले। तर याच्यामध्ये मी टाकणार आहे कोकोनट पावडर। आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण 1 वाटी दूध, तसंच 1 वाटी पाणी पण टाकायचं। अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया। आता आपण टाकणार आहे 1 छोटी वाटी साखर। गोड जास्त आवडत असेल तर गोड जास्त टाकू शकता साखर। आणि आपण टाकणार आहे आता थोडीशी वेलची पावडर। कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ। आपली खीर बघा किती मस्त मिळून आली। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे दूध अजून, आणि जशी आपल्याला पातळ घट्ट हवी असेल तशी आपण आता ठेवायची। मिता काय करताय? काव 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 इकडे इकडं बघा रे फोडो। आता नैवेद्य वगैरे ठेवले आणि आता वाट बघते पक्ष्यांची।
तर सकाळी मस्त नैवेद्य पण झाला आणि व्हेज जेवण बनवल्यामुळं संध्याकाळी त्यांचं चाललेलं की मला व्हेज नाही खायचं आहे, मला नॉनव्हेज खायचं आहे. म्हणून आम्ही इथेच मुंबई गोवा हायवेला द व्हिलेज रेस्टॉरंट म्हणून आहे, खूप छान रेस्टॉरंट आहे आणि टेस्ट वगैरे पण जेवणाची खूप छान आहे आणि मस्त लाईव्ह म्युझिक पण होतं आणि रेस्टॉरंट आणि बार दोन्ही पण असल्यामुळे आहे ना सगळेचं म्हणजे ड्रिंक वगैरे पण करणारे होते आजूबाजूला आणि आमचे हे तर काय ड्रिंक वगैरे करत नाही. त्यामुळे त्यांचं चाललेलं की तो वेटर आलेला तर त्यांनी विचारलं की तो विचारत होता तुम्ही ड्रिंकमध्ये काय घेणार आहे, तर ते म्हटले तू एवढंच विचारतोस तर रेडबुल घेऊन ये मग. रेडबुल आहे. गैरसमज होईल सगळ्याचा. तर इथे आम्ही मागवलेलं मस्त असं तंदूर, चिकन तंदूर आणि मितूसाठी मागवलेले लॉलीपॉप, कारण का तो चिकन तंदूर खात नाही, त्याला लॉलीपॉपच आवडतात म्हणून. आणि जेवणामध्ये आम्ही मागवलेलं चिकन लपेटा आणि नान. जेवण खूप छान होतं. म्युझिकचा आवाज खूपच येत होता त्यामुळं मी इथे व्हॉइस ओव्हर करते. तर खूप मोठं हॉटेल आहे हे. आता बाजूला म्हणजे त्यांनी बर्थडे पण सेलिब्रेट करू शकतो. इथे किड्स प्ले एरिया आहे, इथे मुलं निवांत खेळू शकतात, आपलं जेवण वगैरे पण आरामात होऊ शकतं त्याच्यासाठी. तर मस्त जेवण वगैरे झालं, आता आम्ही निघालो घरी. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन.